जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा कुरकुरीत साबुदाणा वडा। या वाटीने मी 2 वाट्या साबुदाणा घेतला। साबुदाणा 2 ते 3 पाण्याने धुवून घेते। धुतलेल्या साबुदाण्यामध्ये साबुदाणा बुडेल इतकं पाणी टाकायचे। पाणी साबुदाण्याच्या वर असायला पाहिजे। हे असे 5 ते 6 तासासाठी साबुदाणा भिजत ठेवायचा। 5 ते 6 तासानंतर साबुदाणा छान भिजलेला आहे। साबुदाणा असा भिजायला हवा। अर्धी वाटी हलके भाजलेले शेंगदाणे, ज्या वाटीने साबुदाणा भिजत घातला होता त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेतले। शेंगदाण्याचे साल काढून घेतले। शेंगदाणे मिक्सरला जाडसर फिरवून घेते। असा जाडसर कूट करून घ्यायचा। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरवी मिरची, अर्धा चमचे जिरे असे बारीक करून घेतले। 2 मीडियम साइज उकडलेले बटाटे थंड झाल्यावर किसून घेतले। बटाटे थंड झाल्यावर टाकायचे, गरम टाकायचे नाही। एका परातीमध्ये भिजवलेला साबुदाणा छान असा दाणेदार भिजलेला आहे। यामध्ये जिरे, हिरवी मिरची पेस्ट, 20 ते 25 काळे मिरे मिक्सरला जाडसर काढून घ्यायचे। हे असे काळे मिरे टाकल्यामुळे साबुदाणा वडेला चव छान येते। अर्धी वाटी जाडसर शेंगदाणा कूट, उकडून किसलेला बटाटे जास्त टाकायचे नाही, नाहीतर वडे तेलकट होतात। चवीनुसार सेंधे मीठ हे सर्व मिक्स करून घेते। पाणी टाकायचे नाही। उकडलेले बटाटे टाकल्यामुळे याचा व्यवस्थित गोळा बनतो। हे व्यवस्थित मळून घ्यायचे। असा छान गोळा बनला। साबुदाणा वड्यासोबत तळलेली मिरची तळण्याआधी मिरचीला असे चाकूने थोडे मधात कापून घेते। असे केल्याने मिरची तेलात तळताना उडत नाही। तेल गरम झालेले आहे, यामध्ये मिरची तळून घेते। मिरचीला थोडं सेंधा नमक लावून घेते। आता साबुदाणा वडे बनवायचे। हाताला थोडं तेल लावून आपल्याला जेवढा साबुदाणा वडा बनवायचा आहे तेवढा गोळा घ्यायचा। अशा प्रकारे हातावर साबुदाणा वडा बनवून घ्यायचा। खूप जाड नको, मी असा बनवून घेतला। असे बनवले की वडे कुरकुरीत होतात। तेल कडकडीत गरम झालेले आहे। वडे अलगद तेलात सोडायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। 1 मिनिटानंतर वडा पलटवून घ्यायचा। एका वेळेला 2 वडे व्यवस्थित तळले जातात, 2 पेक्षा जास्त नको। 1 मिनिटानंतर वडे व्यवस्थित परतवून घ्यायचे। गॅसची फ्लेम कमी असेल तर वडे तेलकट होतात। वडे मीडियम टू हाय फ्लेमवर तळायचे। थोड्या वेळाने पलटत राहायचे। प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, शेवटी महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत। साबुदाणा वडा उपवासाला तर कराच, पण इतर वेळेला आवडत असेल तर करू शकता। वडे छान सोनेरी रंगाचे होत आहे। असे सोनेरी रंगाचे वडे झाले की काढून घेते।
झारा असा कढईला थोडा वेळ लावून वडे काढायचे. असे छान सोनेरी रंगाचे वडे तयार आहे. अशा प्रकारे सर्व वडे बनवून तळून घ्यायचे. सर्व वडे एकदा बनवून तळू शकता किंवा एक एक वडा बनवून तळू शकता. उपवासाचे कुरकुरीत वडे तयार आहे. या पद्धतीने साबुदाणा वडे अजिबात तेलकट होत नाही, छान कुरकुरीत बनतात. चला तर मग प्लेटिंग करते. छान कुरकुरीत साबुदाणा वडे, त्यासोबत तळलेली हिरवी मिरची. असा खास उपवासाचा बेत. वडे छान कुरकुरीत झालेले आहेत. आजची माझी रेसिपी आवडली असेलच, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पहिली टीप, वडे तळताना मीडियम टू हाय फ्लेमवर तळा. दुसरी टीप, खूप जास्त उकडलेला बटाटा मिक्स करू नका. यामुळे वडे तेलकट होतात.